भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना आव्हान देताना त्यांना ढेकूण संबोधलंय। आता विधानसभेच्या निवडणुका आल्या असून गल्ली बोळात ढेकणे फिरायला लागलेत। मी जंगलातला शेर आहे असं म्हणत दानवेंनी माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलं असेल तर मी कान धरून थापशा मारेल असं आव्हान विरोधकांना दिलंय। त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार, मी बोलणार आहे पण अजून नाही। त्यांना उगा आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही, मला त्यांना काम करू द्यायचं आहे। पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात, गल्ल्या बोळानं काही ढेकणं फिरू राहिलेत आणि भाषणं काय करू राहिलेत की कुठे तुमचे विकास पुरुष। अरे मी तर जंगलातला शेर आहे। कोणी म्हणावं की मी काही नाही केलं, नाही तर एका स्टेजवर या, हे आव्हान कोणी एकाला नाही, कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार आहे। मांडा जालन्यात एक स्टेज मामा चौकात मांडा, तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं। जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून बशा मारेल, पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून बशा तुम्हाला मारावं लागतील। हे माझं चॅलेंज आहे, स्वीकारावं कोणावी। पण खोटा नेरेटिव्ह तयार करायचा, लोकांना भूल थापा मारायच्या आणि मतं घ्यायची, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आहे। माझा पराभव झाला, तो आम्ही मान्य केला। आम्ही जनतेत जाऊ आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जिंकू आम्ही।